मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हा आता पूर्ण होणारच हे निश्चित झालेलं आहे। या प्रकल्पाबद्दलच्या प्रत्येक अपडेटवर आपण लक्ष ठेवत असून याबद्दलची प्रत्येक महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आता आपण यामध्ये थोडंसं वेगळं पाऊल पुढे टाकत या शक्तीपीठ महामार्गातून जाणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याबद्दल इथून पुढे हळूहळू जाणून घेणार आहोत। अर्थात ही आपण एक वेगळी सिरीज देखील सुरू करतोय असं म्हणता येणार आहे। त्यामुळे ज्या जिल्ह्यातून ज्या तालुक्यातून ज्या गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तिथल्या नागरिकांना याचा नक्की काय फायदा होणार या सगळ्याबद्दलच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे आज आपण सुरू करूयात कोल्हापूर जिल्ह्यापासून। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। विदर्भातून थेट गोव्यापर्यंत जोडला जाणारा बहुचर्चित असा शक्तीपीठ महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून जमीन बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे रखडलेला आहे। मात्र आता हे सगळे अडथळे पार करून आल्यानंतर राज्य सरकारने महामार्गाच्या सुधारित आराखड्याला अखेर मंजुरी दिली आहे। परिणामी राज्यातील अनेक भागांच्या विकासाला आता चालना मिळणार आहे। कोल्हापूरला या महामार्गामुळे होणारे लाभ जाणून घेण्याआधी आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया। दरम्यान आधी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बागायती शेती बाधित होणार असल्याच्या या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला होता। या आंदोलनाची दखल घेत शासनाने महामार्गाच्या मूळ आराखड्यामध्ये बदल केले। या बदलामुळे आता सातारा जिल्ह्याला सुद्धा या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे। सुधारित आराखड्यामुळे दुर्लक्षित आणि महामार्गापासून दूर असलेली अनेक गावं आता मुख्य प्रवाहामध्ये येणार आहेत आणि आता हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा एकूण 13 जिल्ह्यातून जाणार आहे। बरं, आता आपल्याला हे तर लक्षात आलंच आहे की या महामार्गाच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलाय, ज्याबद्दल आपण या मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तररित्या बोललेलो आहोत। त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता। मात्र आता बदललेल्या मार्गामुळे पूर्वी हा महामार्ग जो साधारण 803 किलोमीटर लांबीचा असणार होता तो आता वाढून तब्बल 856.76 किलोमीटर इतका झालाय। त्यामुळे आधी 12 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग आता तब्बल 13 जिल्ह्यातून जाणार असून एकूण 40 तालुक्यातून जाणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत विविध नद्यांवर पूल तसंच डोंगराळ भागामध्ये घाट मार्ग उभारण्याचं सुद्धा नियोजन करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। आता आपण बोलूया की कोल्हापूर जिल्ह्याला याचा कसा लाभ घेता येणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 73 गावांना या महामार्गामुळे फायदा होणार आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचं म्हटलं गेलंय। आता कोल्हापूर मधली ती 73 गावं कोणती पाहूयात। हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव, नवे पारगाव असतील, करवीर तालुक्यातील केरली, केले, रत्नागिरी, नागपूर हायवे क्रॉस, पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपरी, कोपर्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा, बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली, दुमाला, हिरवडे दुमाला, सिडोली दुमाला, भाटणवाडी, हसरू दुमाला ही गावं असणार आहे। त्याचबरोबर राधानगरी तालुक्यातील राशीवडे, बुद्रुक, चंदे, येळवडे, कोलवडे, वाघावडे, मोहाडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे आणि कागल तालुक्यातील बोरवडे, उंदरवाडी ही गावं यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर भुदरगड तालुक्यातील नादवडे, कोणवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, त्याचबरोबर पडखंबे, सोनुर्ली आणि मेघोली या गावांचा समावेश असणार आहे। आजरा तालुक्यातील हरपवडे, पेरनोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, मसोली, देऊळवाडी, त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील बुजवडे, गौसे, कुर्णी, बिजूर, कानूर बुद्रुक, कानूर खुर्द, त्याचबरोबर पिळणी, झांबरे धरण आणि इसापूर या गावांचा या सगळ्यामध्ये समावेश आहे। तर आतापर्यंत जी आपण गावं घेतली तर ही सगळी गावं जी आहेत ती कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 73 गावांची ही संपूर्ण यादी आहे जी शक्तीपीठ महामार्गामध्ये येणार आहे, ज्यांना आता शक्तीपीठ महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येणार असं म्हटलं गेलंय। मात्र यामुळे उद्योग, पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायांना सुद्धा गती मिळणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्याचबरोबर स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी यामुळे उपलब्ध होतील। तसंच या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतुकीमध्ये सुद्धा सुलभता येणार असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जातोय। एकीकडे राज्य सरकार या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र यातील समस्यांची यादी बरीच मोठी आहे। तर अनेक गंभीर आरोप सुद्धा या महामार्गाबद्दल केले जात आहेत। एकदा आपण त्यावर सुद्धा नजर टाकूया। कोकणच्या पर्यावरणाचा आणि शेतीचा विध्वंस करणारा हा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या महिन्यामध्ये निवेदन देण्यात आलं होतं। शिवाय
शिवाय हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र लढा उभारला जाईल असा सुद्धा इशारा यावेळी देण्यात आला होता। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नेहमीच याबद्दल प्रश्न उपस्थित केलेत। महामार्गाचा दुर्गामी परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि शहरी भागांवर होणार असल्याची भीती राजू शेट्टी यांनी वारंवार व्यक्त केली आहे। त्याचबद्दल त्यांचं नेमकं मत काय हे आपण पाहूयात। तर सध्या रत्नागिरी ते नागपूर असा महामार्ग अस्तित्वात असताना समांतर नागपूर ते गोवा म्हणजे शक्तीपीठ महामार्गाची नेमकी गरज काय असा प्रश्न उपस्थित करत सरकार यावर स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी अपयशी ठरत असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। शिवाय सांगली जिल्हा मार्गे कोल्हापूरमध्ये येणारा शक्तीपीठ महामार्ग भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्यासाठी घातक ठरणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। शेट्टी यांच्या मते या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती ही अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे, कारण कृष्णा नदी, वारणा नदी, पंचगंगा, भोगावती, कासारी, दूधगंगा आणि वेदगंगा या सगळ्या 7 नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाल्यास दीर्घकाळ पाणी नदीपात्रामध्ये साठून राहील, ज्यामुळे पूर काळामध्ये अधिक भयंकर परिस्थिती उद्भवू शकते। तर जमिनीतील क्षारपड हे वाढवून शेतीसाठी याचा मोठा परिणाम होण्याची सुद्धा शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे। तसंच महामार्गातील भराव आणि पूल यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाण्याची पातळी 10 ते 15 फूट वाढण्याची शक्यता असून याचा सर्वाधिक फटका शहरी भागातील नागरिकांना बसणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुढे याचा थेट परिणाम जिल्ह्यातील साखर उद्योगावर होऊन ऊस उत्पादनामध्ये 15 ते 20% घट होऊ शकते, ज्यामुळे साखर कारखानदारी समोर मोठं आर्थिक संकट सुद्धा उभं राहू शकतं असं देखील त्यांनी नमूद केलंय। दरम्यान सह्याद्री घाट माथ्यावरून येणाऱ्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण झाल्यास पाणी मोठ्या प्रमाणात पसरून नदी पात्रामध्ये गाळ साचण्याची शक्यता आहे। याचबरोबर सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून गोवा इथे जाण्यासाठी आधीच 7 प्रमुख रस्ते उपलब्ध असताना आणखी एक महामार्ग उभारण्याची आवश्यकता काय असा सवाल सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केलाय। दरम्यान या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि इको सेन्सिटिव्ह झोन मधून हा मार्ग जाणार असल्यामुळे जैवविविधतेला सुद्धा मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं म्हटलं गेलंय। तसंच आंबोली ते महाबळेश्वर दरम्यान पडणारं पावसाचं पाणी हे शिरोळ तालुका इथे एकत्र येतं। पावसाळ्यात दररोज सुमारे 5 ते 6 लाख क्युसेक पाणी राजापूर बंदरा इथे प्रवाहित होत असतं आणि या नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाल्यास पूर परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे। याशिवाय हिप्परगी धरणाच्या बॅकवॉटरमुळे कृष्णा नदीमध्ये इतर नद्यांचं पाणी योग्य प्रकारे मिसळलं जात नसल्याने शहर आणि गावांमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तर सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे 50,000 एकर क्षारपड जमीन असून पुढील 10 वर्षांमध्ये हे प्रमाण 1 लाख एकरापर्यंत वाढण्याची सुद्धा भीती त्यांनी व्यक्त करत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे। बरं, इतकंच नाही तर महामार्गाच्या खर्चावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेत पोस्ट करत म्हटलंय, विकासाला आमचा विरोध नाहीये, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या 853 किलोमीटर रस्त्याचा खर्च 1 लाख कोटी म्हणजे 1 किलोमीटरचा खर्च तब्बल 117 कोटी 23 लाख रुपये येणार। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही यामध्ये 70,000 कोटीचा ढपला पाडणार आहात। तुम्ही पारदर्शी असाल तर तुमच्या मनात पाप नसेल तर IIT रुरकी किंवा IIT मुंबई यांचा शक्तीपीठ महामार्गाचा अहवाल मागवून राज्यातील जनतेसमोर सादर करा असं सुद्धा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांना होणाऱ्या या सगळ्या अडचणीवर लक्ष देत काही उपाय शोधणार की आपला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।